ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण भिजवलेल्या शेंगदाण्यांपासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत. तुम्ही यापूर्वी अशी रेसिपी कधीच केली नसेल किंवा या पद्धतीने सुद्धा केली नसेल. त्यामुळे नक्कीच एकदा रेसिपी पूर्ण बघा आणि ही रेसिपी नक्कीच एकदा करून पहा. तर इथे पाहू शकता मी अर्धी वाटी शेंगदाणे भिजत घातले आहेत. तुमच्याकडे जे घरातले कोणतेही शेंगदाणे असतील त्या शेंगदाण्याचा तुम्ही इथे वापर करू शकता. किंवा मार्केटमधले जर तुम्ही शेंगदाणे वापरत असाल तर ते सुद्धा एका वाटीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने भिजत ठेवू शकता. तर इथे मी एक 10 ते 15 मिनटं भिजत ठेवले होते शेंगदाणे. तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही 1-2 तास भिजत ठेवले तरी चालेल. आता शेंगदाणे थोडा वेळ साईडला ठेवून घेऊया आणि एक मिक्सरचं भांडं घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. मिरचीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. भरपूर असं यामध्ये लसूण घालून घेऊया आणि अगदी चिमूटभर इतपत मी ओवासुद्धा घातला आहे. ओवा घालताना इथे हातावरती थोडासा क्रश करून घाला आणि अर्धा चमचा इथे जिरं घालून घेतलेलं आहे. त्यानंतर जे शेंगदाणे आपण पाण्यात भिजत ठेवले होते ते शेंगदाणे यामध्ये काढून घेऊया आणि ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. आता जे शेंगदाण्यामधलं शिल्लक असलेलं पाणी आहे ते इथे आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे. त्या पाण्याचा सुद्धा आपण इथे पुढे वापर करणार आहोत. आता इथे बघा सगळे शेंगदाणे इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दिलेले आहेत. जर तुमच्याकडे ओले शेंगदाणे असतील तर त्याचासुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता. फक्त ओले शेंगदाणे न भिजवता इथे तुम्ही त्याचा वापर करू शकता. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे पाणी टाकून छान असं बारीक वाटून घेऊया. तुम्हाला हे जितकं बारीक वाटता येईल अगदी तितकं हे बारीक वाटून घ्या. आपल्याला याची अगदी फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे. इथे पाहू शकता जितकं मला बारीक वाटता येईल तितकंही मी बारीक वाटून घेतलं आहे. खूप जास्त फाईनसुद्धा झालेलं नाही आहे, पण तुमच्याकडे जितकं बारीक होईल तेवढं तुम्ही इथे बारीक वाटून घेऊ शकता. आता इथे एक मीडियम आकाराचा बटाटा घेऊया. बटाटा इथे मी कच्चा वापरला आहे आणि त्यानंतर बटाट्याचे साल काढून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने अगदी गोल गोल चकल्यांमध्ये हे बटाटे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. बटाट्याचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. ही रेसिपी मी 2 जणांसाठी करते, त्यामुळे एक मीडियम आकाराचा बटाटा घालणार आहे. पण जर तुम्हाला 2 किंवा 3 बटाटे घालायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता. बघा बटाटा अगदी पातळसुद्धा कापलेला नाही मी, थोडासा जाडसरच ठेवलेला आहे. इथे गॅसवरती एक कढई तापत ठेवली आहे. कढईमध्ये 2 पळ्या इतपत तेल घालून घेतलेलं आहे. तेलाचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. तेल तापलं की त्यामध्ये एक मोठा चमचा मोहरी घालून घेतली आहे. 1 चमचा जिरं घालून घेतलेलं आहे. आता जिरं आणि मोहरी तेलावरती छान अशी तडतडून द्यायची आहे. जिरं मोहरी तेलावरती छान तडतडली की यामध्ये आपल्याला भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता असेल तर आवर्जून घाला, कारण की कढीपत्त्याचा फ्लेवरसुद्धा या रेसिपीमध्ये अगदी छान उतरला जातो. अगदी चिमूटभर इतपत आपल्याला हिंग घालायचं आहे आणि ही फोडणी थोड्या वेळ अशीच तेलामध्ये परतून घ्यायची आहे. आता अर्धा चमचा इथे बघा मी हळद घालून घेतलेली आहे. फोडणीलाच भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि जे बटाट्याचे आपण काप करून घेतले होते ते सुद्धा यामध्ये घालायचे आहे. तुम्हाला अजूनही कळलं नसेल की आपण नक्की काय करत आहोत. इथे आपण अतिशय वेगळ्या पद्धतीचं असं शेंगदाण्याचं बेसन करणार आहोत. तुम्ही यापूर्वी अशा पद्धतीने शेंगदाण्याचं बेसन जे आहे ते कधीच केलं नसेल. खायला खूप जास्त अप्रतिम लागतं, त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा. आता बघा बटाटा अगदी तेलावरती छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. 70 ते 80% इतपत बटाटा आपल्याला तेलावरती शिजवून घ्यायचा आहे. मीडियम गॅसवरती शक्यतो तेलावरती बटाटा शिजवून घ्या. जर तुम्ही गॅस फास्ट केला तर मग हळद घातली आहे किंवा जिरं मोहरी आपण घातली आहे ते खाली करपू शकतं. एक मिरचीसुद्धा बघा इथे मी अशा पद्धतीने कट करून घातली आहे. जर तुम्हाला जास्त तिखट करायचं नसेल तर तुम्ही शेवटी आता मिरची घातली नाही तरी चालेल, कारण की आपण वाटणामध्ये सुद्धा मिरची वापरलेली आहे. आता जे वाटून घेतलेले शेंगदाणे आहेत ते आपण यामध्ये घालून घेऊया. गॅस इथे बघा मी मीडियम ठेवलेला आहे आणि यामध्ये तुम्हाला हे बेसन जितकं पातळ किंवा दाटसर ठेवायचं आहे त्यानुसार इथे तुम्ही पाणी घालू शकता. जे शेंगदाणे भिजत ठेवलेले असतात ते सुद्धा पाणी इथे आपल्याला वापरायचं आहे किंवा ते पाणी तुम्ही वाटणामध्ये सुद्धा वापरू शकता किंवा नंतर अशा पद्धतीने यामध्ये घातलं तरी चालेल. आता इथे मी 1 ते 1.5 ग्लास इतपत पाण्याचा वापर केलेला आहे.
बेसन हे ना थोडंसं पातळसर असलं ना की खायला अजून जास्त छान लागतं. तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत खा किंवा मग भातासोबत खा. कशासोबतही खाल्लं ना तरीसुद्धा अगदी अप्रतिम लागतं हे बेसन. आणि आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. त्यामुळे तोंडाला जर चव नसेल ना तर नक्कीच अशा पद्धतीचं बेसन करून पहा. आता हे बेसन ना एक 5 ते 6 मिनटं मी मीडियम गॅसवरती बघा छान अशी उकळी काढून घेतली आहे. आता गॅस इथे बंद करून घ्यायचा आहे आणि वरनं भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया. तर आजची ही वेगळ्या पद्धतीची शेंगदाण्याचं बेसन तुम्हाला कसं वाटलं मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.